करायचा। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या मुक्त हस्ते उधळणीत श्री क्षेत्र चंदनपुरी इथं राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवास पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला। पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराज, भगवती बानाई माता आणि म्हाळसा देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मल्हार भक्तांकडून होत असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। भगवती बानाई मातेचं माहेर असलेल्या चंदनपुरीला जेजुरीनंतर मल्हार भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे। पौष पौर्णिमा आणि चंपा षष्ठीच्या निमित्तानं इथं दरवर्षी 15 दिवसांचा यात्रा उत्सव भक्तिभावात साजरा केला जातो। या यात्रा उत्सवासाठी जेजुरी येथून प्रज्वलित केलेली मशाल ज्योत भाविकांनी चंदनपुरीत आणली। हजारो भाविकांनी भंडारा उधळत या मशाल ज्योतीचं जल्लोषात स्वागत केले। गावातील कौतिक अहिरे यांच्या घरातून देवाच्या मुखवट्यांसह मानाच्या काठ्यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते। पालखी मिरवणुकीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्नी अनितामाई भुसे यांच्यासह श्री खंडेराव महाराज, देवी म्हाळसा आणि बानाई मातेची महापूजा करत विधिवत तळी भरली। यावेळी जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, सरपंच विनोद शेलार, उपसरपंच कैलास शेलार यांच्यासह ट्रस्ट पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापूजेनंतर भंडाऱ्याच्या उधळणीनं यात्रा उत्सवास प्रारंभ झाला। शाकंभरी पौष पौर्णिमेच्या निमित्तानं पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता। कडाक्याच्या थंडीमध्येही भाविक विविध वाहनातून चंदनपुरीत दाखल होत दर्शन रांगेत उभे होते। रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगात सुरू होत्या। भक्ती श्रद्धाने उत्सवाच्या वातावरणात सुरू झालेला हा यात्रा उत्सव पुढील 15 दिवस चंदनपुरी नगरीत भक्तिरसाची अनुभूती देणार आहे।